आज कशाची गरज आहे तर मोबाईल मधनं डोकं बाजूला काढून डोक्यामध्ये मेंदू आहे का नाही हे चेक करण्याची वेळ आली आणि त्या मेंदूचा वापर करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून शरद नावाच्या शरदाच्या चांदण्याने उन्हाच्या लाही लाही करणाऱ्या उन्हाला बाजूला सारून तुमच्यासाठी सावलीसारखा गोड असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंना दिलेली ही अभिवादनाची आपली सलामी आहे. आणि म्हणून मंचाच्या वतीनं या मंचावरती उपस्थित असणारे आमच्या सोलापूर जिल्ह्याचे मार्गदर्शक तथा सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना नव्या पिढीला पाठीवरती हात ठेवून लढ बांधण्याची प्रेरणा देणारे शिवाजी नाना या ठिकाणी असताना मी सांगतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा कार्यक्रम अशाच पद्धतीने गावोगावी साजरा झाला पाहिजे. विचारांच्या माध्यमातून परिवर्तन होत असतं हे महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं असताना आज तेच विचार बाजूला सोडून लाखो रुपयाचा डीजे डॉल्बी आणला जातो. त्या डॉल्बीच्या डीजेच्या तालावरती आमचे आबालवृद्ध लहानांपासून म्हाताऱ्यापर्यंतची माणसं महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं नाचायला तयार नाचायला सुरुवात करतात. ही खऱ्या अर्थानं महापुरुषांची विटंबना आहे असं माझं म्हणणं आहे. नाचण्याबद्दल माझं काही मत नाही, परंतु नाचत असताना देखील आमचे काही जण अर्धी टाकून जर नाचत असतील तर ती खऱ्या अर्थानं महापुरुषांची विटंबना म्हणावी लागेल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आताच काही डॉक्टरांचा आणि पोलिसांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. का सन्मान करण्यात आला की आमच्या समाजाला एक रोग झालेला आहे. तो रोग असा आहे की दुसऱ्याचं भलं चाललं की आमच्या पोटात दुखायला सुरुवात होते. कुणाचं चांगलं आम्हाला पटतच नाही. आणि मग अशा काळामध्ये कुणी कुणाचा सन्मान करत नाही, कुणा कुणाला बोलावाचं बोल देत नाही, कुणी कुणाला प्रेमाने बोलत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एक कवी म्हणतो की माणसांचा आज येथे चालला बाजार आहे, बेईमानी लोक सारे जिंदगी लाचार आहे. अंतरीचा देव नाही, पूजती धोंड्यास सारे, विठ्ठलाच्या मंदिरी या भक्तीचा व्यापार आहे. अरे कोण छोटा कोण मोठा, अरे कोण छोटा कोण मोठा, भेदभावाची दरी वाढता आजार आहे. काम होता संपत्ती रे इथली प्रत्येक नाती, कोण कोणाचा नसरे मतलबी संसार आहे. 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे रस्त्यावरच्या पाट्या, एसटीचं बोर्ड आणि कलाकार म्हणून चित्रपटाचे बोर्ड रंगवत असताना ते अक्षर वाचायला शिकले. आणि निरक्षर असलेले अण्णाभाऊ साठेचं साहित्य रशियापर्यंत जाऊन पोहोचलं. आणि त्यांना रशियाच्या चौकामध्ये बोलवल्यानंतर तिथं भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की पृथ्वी नावाचा मोठा गोल आहे, त्या पृथ्वीवरती भारत नावाचा एक देश आहे, जे भारतातला एक महाराष्ट्र आहे, ते मराठ्या मातीतला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. म्हणून मी अण्णाभाऊ साठे आपल्या समोर भाषण करतोय. म्हणजे आपल्या मातीचा, आपल्या शिवाजी महाराजांचा, इथल्या संस्कृतीचा वारसा जगामध्ये डंका वाजवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. ते केवळ शाहीर नव्हते, साहित्यिक होते, लेखणी सम्राट होते, म्हणून त्यांना साहित्य सम्राट म्हटलं जातं. फकीरा ही कादंबरी आता जनराव साहेबांनी सांगितलं की फकीरा कादंबरी त्यांनी लिहिली आणि ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. कारण फकीराचा जन्म झालेला होता त्यावेळेला फकीरा नावाचा हा क्रांतिकारक इंग्रजाचा खजिना लुटून त्यांच्या दारापाशी आलेला होता. आणि त्यावेळेला विचारलं, वालूबाई कुठे आहे, माझी बहीण कुठे आहे. त्यावेळेला सांगितलं की तुमच्या बहिणीला, वडिलांनी सांगितलं की तुमच्या बहिणीला एक लेकरू झालेला आहे, परंतु घरामध्ये खायासाठी पिठाचा देखील कण नाही. त्यावेळेला फकीरानं आपल्या जवळ असणारा तो सोन्याचा खजिना होता, त्यात निवंजळ खजिना दिला आणि या माध्यमातून बाळाची काळजी घ्या असं सांगितलं. त्या फकीराच्या गुटीतून अण्णाभाऊ साठे तयार झाले. आणि म्हणून 35 कादंबऱ्या, 15 कथा संग्रह आणि कित्येक अशा प्रकारचे लेखन, पोवाडे, नाटक असं त्यांनी लिहिलं. नाटककार झाले, राजकारणी झाले. अहो इंग्रजांनी त्यांना अटक वॉरंट काढलेलं होतं. कारण क्रांतिक सिंह नाना पाटलांच्या वेळेला त्यांनी चलेजाव चळवळीमध्ये सहभाग घेतलेला होता. आणि म्हणून स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान असणारे अण्णाभाऊ साठे हे राजकारणी देखील होते.
सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून कविता केल्या, शाहिरी लेखन केलं, वगनाट्य लिहिलं. जेव्हा त्यांच्या लोकनाट्यावरती बंदी आली की महाराष्ट्रात मुंबई महाराष्ट्रात असावी की गुजरातमध्ये असेल अशा प्रकारचं भांडण चालू असते ना, शाहीर गव्हाणकर, अमर शेख आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला आणि दिल्लीच्या तख्तापर्यंत त्यांचा आवाज पोहोचला. तो ढपाचा आवाज पोहोचल्यानंतर साहजिकच सगळ्यांना मान्य करावं लागलं की महाराष्ट्रामध्येच मुंबई राहिली पाहिजे. आणि म्हणून आज देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई की महाराष्ट्रात असण्याचं कारण जर कोण असेल तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा देखील आहे, हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल. स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या माध्यमातून लोकांचं आयुष्य सुजलाम सुफलाम हो, त्यांना न्याय मिळावा, समता प्रस्थापित होवी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. तरी सुद्धा इथला माणूस दारिद्र्यामध्ये वागत होता, जातीयतेचे चटके भोगत होता, गावकुसा बाहेर राहत होता. तेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी 16 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईमध्ये हजारो संख्येने लोकांचा आणि त्याचबरोबर गाढवाचा देखील मोर्चा काढला आणि तिथं घोषणा दिली, ए आजादी ड्यूटी है, देश की जनता भूकी है, देश की जनता भूकी है. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. समुद्राची शाही केली आणि लेखणीच्या माध्यमातून गीत गेलं तरी ते देखील त्यांच्याबद्दल बोलणार संपणार नाही. त्यांच्या कार्याच्या माध्यमातून शरद लोखंडे यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला. शरद लोखंडे यांचं मी विशेष अभिनंदन करतो. या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, बाबासाहेबांचा विचार इथल्या तरुण पिढीमध्ये रुजवण्यासाठी आपण वक्तृत्व स्पर्धा घेतली आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार केला. तुमचं माझं संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा देखील सन्मान केला. त्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय अण्णाभाऊ साठे.